आपल्याला या दतियाच्या किल्ल्याला उंच तटबंदी पाहायला मिळत नाही, ज्या भारतातील इतर किल्ल्यांचे वैशिष्ट्यपूर्ण घटक आहेत. तोफगोळ्यांपासून संरक्षण करतील अशा जाड भिंती देखील इथे नाहीयेत. या इमारतींच्या संरक्षणासाठी खोल खंदक खणायचीही आवश्यकता भासली नाही आणि त्याची कारणं शोधणं अवघड नाही. दतियाचे शासक हे मुत्सद्दी होते, जे नेहमीच त्यांच्या बलाढ्य शत्रूबरोबर शांतता आणि मित्रत्वाचा तह करत आले होते, मग ते मोगल असोत किंवा मग ब्रिटिश. आणि ह्याच कारणांसाठी दतियात दीर्घ काळासाठी शांती संपन्नतेचा लाभ घेऊ शकलं आणि त्यामुळे कला, साहित्य, संगीताला राजाश्रय मिळाला. दतियाची मिनिएचर चित्रशैली आणि संगीताची परंपरा आज देखील प्रसिद्ध आहे. दतिया मध्य प्रदेशातील झाशीपासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर उत्तर प्रदेशात आहे. हे संरक्षित शहर त्यातील सुंदर वाडे, मंदिरं आणि सेनोटॅप्ससाठी प्रसिद्ध आहे. शांततापूर्ण परिसर, छोटे तलाव जे इमारतींना आरसा दाखवायचं काम करतात आणि एक सुंदर स्वरूप त्याला बहाल करतात. इथे विविध वास्तुशास्त्रीय शैलींचा मिलाफ पाहायला मिळतो. दतियाचा इतिहास पुढील काळातले मोगल, मराठे आणि ब्रिटिश यांच्या संघर्षात अपरिहार्यपणे गुंतलेला आहे. दतिया शेकडो वर्षांपासून कला, संस्कृती आणि इतिहासाचं एक प्रमुख केंद्र आहे. दतिया बुंदेलखंडातील एक प्रमुख संस्थान होतं. आमचे पूर्वज जे इथले राजा महाराजा होते त्यांनी खूपच समृद्धपूर्ण परंपरा स्थापित केल्या. मोगल सम्राटांशी नेहमीच या आमच्या संस्थानाच्या राजांबरोबर चांगले संबंध होते. औरंगजेबाच्या दरबारात तर दतियाचे महाराज दलपतराव यांना खूप मोठा मान होता. हिंदू राजांमध्ये मिर्झा राजा जयसिंह जे जयपूरचे होते त्यांच्यानंतर दुसरा क्रमांक महाराज दलपतराव दतिया यांचा होता. त्यांना 3000ची मनसब होती. दतिया हे बुंदेल शासकांचं मूळ संस्थान होतं. जेव्हा जहांगीराने वीरसिंह जीव देव जो ओरछाचा शासक होता त्याच्याकडे सोपवलं, तेव्हा दतिया त्याने आपल्या मुलाला दिलं. मोगलांबरोबरच्या त्यांच्या संबंधांमुळे दतियाच्या शासकांना 18व्या शतकामध्ये मराठ्यांबरोबर सातत्याने संघर्षरत ठेवलं. 19व्या शतकाच्या सुरुवातीला दतिया शासकांनी ब्रिटिशांबरोबर शांतीचा तह करून स्वतःला सुरक्षित केलं. आजपर्यंत कोणीही या किल्ल्याला जिंकू शकलेलं नाही. यासंबंधी एक म्हण प्रसिद्ध आहे, डावपेच दलपतरावचे जिंकू न शकले कोणी, जो कोणी जिंकायचा प्रयत्न करी त्याची चांगलीच फजिती होई. तर 360 वर्ष केवळ एकाच राजवंशाने आजवर इथे राज्य केलं. पण दतियावर अनेक वेळा अनेक लोकांनी हल्ले केले. सिराजुद्दौला जे लखनौचे होते त्यांनी हल्ला केला, गायकवाडांनी हल्ला केला, मराठ्यांनी हल्ला केला अनेक वेळा, पण किल्ल्यावर विजय नाही मिळवू शकले. एवढंच काय, दतियाच्या जवळच्या प्रदेशात मराठ्यांचं सैन्य आलं होतं पण इथे हार पत्करून गेलं. दतियाच्या शासकांना दिल्लीच्या मोगल सम्राटांकडून संरक्षण लाभलं होतं आणि त्याच कारणामुळे त्यांना कधी किल्ल्यासाठी विशेष संरक्षण व्यवस्था उभारण्याची गरज पडली नाही. जाड मजबूत तटबंदीचा उद्देश केवळ शासकांना प्रतिकात्मक भव्यता प्राप्त करून देण्याचा होता. इथलं मजबूतीकरण लष्करीदृष्ट्या अत्यंत सीमित स्वरूपाचं होतं. युद्धाच्या संदर्भात देखील आमचे सैनिक, आमचे जे पूर्वज होते त्यांची महत्त्वाची भूमिका होती. जास्त करून केंद्रीय सत्तेबरोबर राहिले. त्यांना जेव्हा गरज वाटली तेव्हा दूरदूरपर्यंत लढण्यासाठी गेले. अफगाणिस्तानात काबूलपर्यंत गेले, दक्षिण भारतात, महाराष्ट्रात, एवढंच काय तर कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत जाऊन मोगल सैन्याच्या बरोबरीने युद्ध लढले. आमच्या दतियाचे जे 4 पहिले राजे होते, महाराज भगवानराव, शुभकरण, दलपतराव आणि रामचंद्र, हे चारीच्या चारी वेगवेगळ्या युद्धांमध्ये शहीद झाले, मारले गेले. दतिया हे संरक्षित शहर आहे. वसाहतीला चहूबाजूनी जाड भिंतींनी वेढलेलं आहे, ज्या त्याचं संरक्षण करतात आणि प्रवेशद्वारांना भक्कम चिलखत आहे.
काळजीपासून मुक्त दतियाने शांतता आणि संपन्नतेचा भरपूर लाभ घेतला. विविध सांस्कृतिक घडामोडी इथे भरपूर होत्या. दतिया साहित्याचं केंद्र होतं. दतिया लायब्ररी खूप प्रसिद्ध लायब्ररी आहे. त्या काळातील उत्तर भारतातील सर्वोत्तम लायब्ररी म्हणून नाव कमावलं होतं. आणि संपूर्ण पखावजी घराणं तिथे विकसित झालं. कुदमसिंग महाराज आणि त्यांच्यासारखे अनेक आणि सगळाच व्यवसायच पखावजचा तिथेच चालत होता. हा जुना किल्ला वीर सिंह किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. वीर सिंह जीवदेवने याला बांधण्यासाठी ठिकठिकाणाहून कुशल कारागिरांना आमंत्रित केलं. हिंदू आणि मुसलमानांनी ही महत्वाकांक्षी कामगिरी एकत्रितपणे पूर्ण केली. त्याचमुळे या इमारतीत एकाच ठिकाणी विविध शैली गुण्या गोविंदाने नांदताना दिसतात. दतियाच्या शूर राजकन्येनं अनेक युद्धांमध्ये आपलं नाव कमावलं. बहुतांशी सगळे या ठिकाणापासून दूर होते. बलखंड बदरशाह, काबूल आणि कांधार, एकदा तर ते आराकानच्या जंगलापर्यंत पोहोचले होते. मोगलांच्या दख्खन पादाक्रांत करण्याच्या मोहिमेमध्ये त्यांची भूमिका होती. त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांना अनेक वास्तुशास्त्रीय शैली पाहायला मिळाल्या, ज्या आपल्याला इथल्या इमारतींमध्ये जवळून दिसून येतात. याचा अजून एक वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणजे पर्यटकांना फक्त या वास्तूच्या सौंदर्याचाच आनंद नाही, तर सोयीस्कर जागांवरून सभोवतालच्या निसर्ग सौंदर्याचाही आनंद घेता येतो. ही इमारत हिंदू वास्तुशास्त्रातील नियमांनुसार स्वस्तिकाच्या आकाराची आहे. आचार्य पराशरांच्या आदेशांचं तंतोतंत पालन इथे करण्यात आलं आहे. याच्या मध्यभागी 5 मजली मंडप सदृश्य इमारत आहे. अंगणाच्या 4 टोकांना सज्जांनी जोडण्यात आलं आहे. आजच्या घडीला अगदी थोड्या खोल्या शाबूत उरल्या आहेत, ज्या आपल्याला या वाड्याच्या मूळ सौंदर्याची थोडीफार कल्पना देऊ शकतात. नवी दिल्लीचे वास्तुशास्त्र विशारद सर एडवर्ड लचन्स त्यांनी इथून स्फूर्ती घेतली आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्य नवी दिल्लीच्या काही इमारतींमध्ये वापरायची प्रेरणा त्यांना वीरसिंह महालातून मिळाली आहे. आणि हे सगळं त्यांच्या मुलीने त्यांच्या चरित्रात लिहून ठेवलं आहे. ते ठरवून आले होते की ते नवी दिल्लीला अभिजात युरोपियन शहर बनवतील, पण त्यांचा निर्णय बदलायला लावला दतियाच्या वाड्याने. ही खूप मोठी गोष्ट आहे. मध्ये मोकळी जागा आहे आणि मध्य भागातल्या मांडव सदृश्य इमारतीच्या सभोवताली खोल्या आहेत. स्तंभांनी सुशोभित सज्जे त्याच्या सौंदर्यात भर घालतात. हे सज्जे इमारतीच्या टोकापर्यंत जाण्याचे मार्ग आहेत. पर्यटकांवर या त्यांच्या प्रमाणबद्ध सौंदर्याने प्रभाव पाडतात. विविध घटकांचं संतुलन करणाऱ्या या प्रकारच्या वास्तुशास्त्राचा दतियामध्ये पहिल्यांदा वापर झाला.
वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर चारी कोपऱ्यांवर 4 खुले सज्जे आहेत, छोट्या छोट्या घुमटांनी सजवलेले. आपल्याला इतर ठिकाणी पाहायला मिळणारा बुंदेलखंडाचा हा वैशिष्ट्यपूर्ण घटक दतियामध्ये परिपूर्ण झाल्याचं जाणवतं. इतिहासकार हॅवेलच्या म्हणण्याप्रमाणे हा वाडा आकाराने जरी लहान असला तरी हा फतेहपूर सिक्रीच्या कुठल्याही इतर वाड्यापेक्षा उजवा ठरतो. फतेहपूर सिक्री इस्लामिक पार्श्वभूमीवर हिंदू वास्तुशास्त्र, दतिया हिंदू पार्श्वभूमीवर मुस्लिम वास्तुशास्त्र असं आहे. कारण तुम्ही जर इथली कला आणि वास्तुशास्त्र पाहिलं तर तुम्हाला फतेहपूर सिक्रीची आठवण येईल. कारण त्याच्या चारी बाजूला सज्जे आहेत आणि ते चौकोनी इमारतींनी जोडले आहेत. इथे घुमट पण आहे, कमानी पण आहेत. हे कुठल्या प्रकारे राजपूत वास्तुशास्त्रासारखं, मूळ राजपूत वास्तुशास्त्रासारखं दिसत नाही. हे जणू इस्लामिक वास्तुशास्त्र आहे हिंदू पार्श्वभूमीवर. सर्व प्रकारच्या ग्लेज स्टाईल्स म्हणजे पूर्णपणे इस्लामिक वास्तुशास्त्र दिसतं, पण हे एका हिंदू राजाने आणि राजपूत राजाने बांधलंय. खिडक्यांवरील जाळ्या सुंदर दगडी कोरीव कामाने सुशोभित असल्याचे दिसतं. या जाळ्या फक्त सजावट म्हणून नव्हत्या, तर शाही एकांत मिळण्यासाठीचे शोभेचे पडदे म्हणून देखील त्याचा उपयोग होता. स्थानिक हवामानासाठी देखील त्या साजेशा होत्या. इमारतीला थंड आणि आरामदायक ठेवायच्या. इथे वापरण्यात आलेल्या कठीण दगडांवर असं काम करणं किती कठीण असेल ते आपल्याला बघता क्षणी लक्षात येतं. मायक्रोकॉस एक महान राजा हे निर्माण करतोय. हे मिनिएचर मधील जग आहे आणि ज्या काही गरजा आहेत, भौतिक गरजा, भावनिक गरजा, त्यांची पूर्तता करायची असते त्या छोट्याशा बंदिस्त जागेत, ज्याला बाहेरील बाजूस मनाई आहे पण आतून मनमोहक आहे. आतील बाजू कलात्मक आणि नाविन्यपूर्ण प्रयोगशीलतेची साक्ष देतं. काही ठिकाणी रंगीत चित्रांनी भिंती सजवलेल्या होत्या, तर काही ठिकाणी जडावाचं काम देखील तोच उद्देश सफल करतात. राधा आणि कृष्णाच्या स्वर्गीय प्रणयाच्या चित्रांची सजावट आपल्याला पाहायला मिळते. भिंती फुलकारी कामाने सुशोभित आहेत. मोगल शैलीतले मिनिएचर कोनाडे देखील पाहायला मिळतात. काही आतील भाग त्याच्या इस्लामिक शैलीतील स्पष्ट भौमितिक रचनेमुळे उठून दिसतात. त्याचा वापर मशिदींमध्ये केला जातो. इथे सुखशांती नांदली आणि इथे खूप विकास झाला. इथली जी दतिया शैलीतली चित्र आहेत ती लोकप्रिय आहेत जगभरात. मुख्य संग्रहालयांमध्ये आपणास बघायला मिळतील आणि खूपच उच्च दर्जाची कला ही दतिया शैलीतली चित्र मानली जातात, ज्यात मोगल परंपरेच्या बरोबरीने मालवाच्या परंपरेचं देखील त्याच्यात मिश्रण आहे आणि एक पूर्णतः वेगळीच शैली आहे ही. दतीय चित्रकला इतर मिनिएचर पेक्षा अधिक चैतन्यशील आणि गतिमान असल्याचं जाणवतं. अत्यंत सौम्य रंगांमधील ब्रशचे हळुवार फटकारे चित्रांमधील आकृत्यांना मोहक प्रवाही डौल देतात. हळुवार भावना प्रभावीरित्या जागृत करतात. दतियाचा किल्ला ही एकाकी वास्तू नाहीये. खरं सांगायचं तर ते वेगवेगळ्या काळात बांधलेल्या 3 वेगवेगळ्या किल्ल्यांचं संकुल आहे.
त्यामध्ये फक्त मोगल आणि राजपूत बांधकामाची शैली पाहायला मिळत नाही, तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शासकांची, ज्यांनी हे बांधलं किंवा यात काही भर घातली, त्यांची अभिरुची दिसते. दतियाच्या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे 3 किल्ले चहूबाजूने मोठ्या तटबंदीने वेढले होते. जवळजवळ पूर्ण शहर त्याच्या आतमध्ये होतं. त्याचं स्वरूप एखाद्या लष्करी वास्तूपेक्षा संरक्षित वाड्याचंच जास्त होतं. आपण त्यांना संरक्षित वाडे म्हणू शकतो किंवा किल्ल्यांच्या रूपातले वाडे म्हणू शकतो. भरतगड नावाने ओळखला जाणारा हा किल्ला तटबंदीच्या आत आहे. एकेकाळच्या भव्य वास्तूचे आता फक्त अवशेष उरले आहेत. हा किल्ला बुंदेला शासकांच्या अधिपत्याखाली असलेल्या भानपूरच्या राजाने बांधला. त्याचा वंश मर्दान सिंह याने 1857 मध्ये ब्रिटिशांशी संघर्ष केला आणि जेव्हा ब्रिटिशांची सत्ता पुनर्स्थापित झाली तेव्हा भानपूरचा किल्ला जेत्यांनी नष्ट करून टाकला. भरतगड देखील दुर्लक्ष आणि दुरुस्तीच्या अभावी ढासळला. जेव्हा एखादा किल्ला ढासळतो, आणि किल्ले अनेकदा ढासळतातच, ते चिरस्थायी नसतात. शाश्वततेच्या उणीवेची जाणीव आपल्याला होते, जी आपल्या सर्वत्र असते आणि आपण सगळेच त्या वर्गवारीत येतो. मीर साहब, देशने थी शिकस्तगी दिल की क्या इमारत कमोने ढाई है. वस्तू तुटतात, फुटतात, नष्ट होतात. ते जरी आपल्या हृदयाबद्दल बोलत असले तरी देखील या इमारती काळानुरूप ढासळतात. राजगड हा किल्ला शुभकर्णने 1767 मध्ये एका टेकडीवर बांधला. असं म्हटलं जातं की तो पन्नाला आला असताना तो राजगड नावाच्या किल्ल्याच्या प्रेमात पडला आणि त्या क्षणी ठरवलं की आपल्या राज्यात त्याची प्रतिकृती बांधायची. चुंगल चिड़िया मारी राजा गोविंद सिंह बुंदेला ने, गोविंद सिंह बुंदेला ने. चुंगल चिड़िया मारी राजा गोविंद सिंह बुंदेला ने, गोविंद सिंह बुंदेला ने. चुंगल चिड़िया मारी राजा गोविंद सिंह बुंदेला ने, गोविंद सिंह बुंदेला ने. गोविंद सिंह बुंदेलाने आफ्रिकेत एका पाणघोड्याची शिकार केली आणि लोकशाहिरांना आपल्या सन्मानार्थ गाणं रचण्याची आणि ही घटना साजरी करण्याची प्रेरणा दिली. त्याच्या प्रजेला आपल्या शासकाच्या योगदानाबद्दल गर्व होता. जेव्हा आपण दतियाच्या राजवाड्यांमध्ये उभे असतो तेव्हा त्या सरंजामी काळातील अनेक स्मृती जागृत होतात. गोविंद सिंह बुंदेला ने, गोविंद सिंह बुंदेला ने. चुंगल चिड़िया मारी राजा गोविंद सिंह बुंदेला ने, गोविंद सिंह बुंदेला ने. दतियाच्या किल्ल्याची कहाणी मोगल साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात दैदिप्यमान काळाची अविभाज्य हिस्सा होती. असं म्हटलं गेलंय की दतिया जरी लहानसं संस्थान असलं तरीही त्याच्या शासकांचं शौर्य हे असामान्यच होतं. त्यांनी त्यांच्या शौर्यानी मोगल सम्राटांना प्रभावित केलं. मग तो जहांगीर असो, शहाजहान किंवा औरंगजेब, प्रत्येकजण त्यांच्या गरजेच्या काळात दतियाच्या शासकांवर अवलंबून राहिला होता आणि त्या बदल्यात त्यांना सन्मानित केलं गेलं आणि वाढत्या जबाबदाऱ्या त्यांना देऊन त्यांना जवळही केलं गेलं. आज देखील दतियामध्ये उभं राहिलं तरी त्या सुवर्ण काळाचं वलय आपल्याला स्पष्टपणे जाणवतं. बरसन लागे, बरसन लागे.
दरबार हॉल वसाहतवादी शैलीमध्ये बांधला गेला. तो युरोपियन राजवाड्यातील दिवाणखान्याची आठवण करून देतो. दतियाच्या शासकांचे मोठमोठाले व्यक्तिचित्र त्याच्या भिंतीवर लटकवलेले आहेत. एका हॉल वजा दालनात शिकारीच्या यशचिन्हाचा वैशिष्ट्यपूर्ण संग्रह आहे. एकेकाळी हे ठिकाण संगीताच्या मैफिलींनी आणि नृत्याच्या जलस्यांनी गजबजलेलं असायचं. संस्कृतीच्या बाबतीत आम्ही खूपच समृद्ध आहोत. धार्मिक परंपरांच्या बाबतीत आम्ही खूप समृद्ध आहोत. दतियाला छोटं वृंदावन पण म्हटलं जातं. इथे शेकडो मंदिरं आहेत जी इथे विविध राजांनी बांधली. बुंदेलाचे शासक कृष्णाचे असीम भक्त होते आणि त्यांनी अनेक मंदिरं त्याच्या स्मरणार्थ बांधली. बुंदेला मंदिरं आणि स्मारकांच्या स्वरूपात खूपच साम्य होतं. शासकांच्या आणि शाही कुटुंबियांच्या मृत्यूनंतर स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या या स्मारकावर मांडव सदृश्य कळस होतं. या स्मारकांच्या आतील भागात असलेल्या छत्र्या त्याच प्रकारे सजवण्यात आल्या आहेत ज्या प्रकारे राजवाड्यामध्ये सजवल्या होत्या. भिंतींवर शिकारींचे सण साजरे करतानाचे आणि दरबारी यांची दृश्ये चित्रित केली होती. चिरनिद्रा घेत असलेल्या राजाला ओळखीचं वातावरण निर्माण करण्याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. शाश्वतेबद्दलची लालसा स्पष्टपणे दिसून येते. एक प्रकारे बोलायचं झाल्यास ते हे सांगायचा प्रयत्न करतंय की शाही भव्यता, संपन्नता, शौर्य आणि प्रेम सगळं काही संपून जातं. ते एक दिवस तिथे होते आणि आता तिथे नाहीत. हे ठिकाणं आपल्याला आठवण करून देतात की कोणी असं समजू नये की कोणी चिरस्थायी आहे. एकेकाळी दतिया बुंदेलखंडाचा मौल्यवान खड्यांनी चमचमणारा हार म्हणून ओळखलं जायचं. कोणालाच माहित नाही हे कधी आपल्या आठवणींमधून विस्मरणाच्या गर्तेत हरवून गेला. संपन्न आणि तेजस्वी परंपरेचा वारसा असलेला हा वाडा अचानकपणे समोर आल्याचा एक खूपच मोहक आणि हेलावणारा अनुभव आहे. निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृती यांच्या मिलाफातून जादूच्या पुनर्निर्माणामुळे आपलं त्याच्या दैदिप्यमान भूतकाळाशी नातं जोडलं जातं.